भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याच्या राजकारणात चर्चेत आले। मुळात ते पवार कुटुंबियावर टीका करून मागच्या 6 ते 7 वर्षापासून जिथे संधी मिळेल तिथे ते ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करायचे। पण आता या पडळकरांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार। अत्यंत शांतपणे कोणताही गाजावाजा न करता पडळकरांना अडचणीत आणण्याचा डाव अजित पवारांनी आखलेला आहे। गोपीचंद पडळकर हे जतमधून भाजपचे आमदार आहेत आणि ते राज्याच्या राजकारणात चर्चेत आले मुळात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे। पण कधी कधी ही टीका इतक्या खालच्या स्तरावरची असते की अनेकदा त्यांच्या भाषणामध्ये शरद पवार हे जातीचं राजकारण करणारे आहेत, अजित पवार हे तर भ्रष्टाचाराचे साक्षात रूप आहेत, अशा प्रकारच्या उघडपणे केलेल्या त्यांच्या टीका असतात। 2019 मध्ये त्यांनी बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती, तिथूनही त्यांनी टीकेची लाट तयार केली होती। पण अजित पवार यांना पडळकरांबाबत फार काही बोलताना फारसा वेळा पाहिलं गेलं नाही, कारण त्यांच्या शैलीत गोंगाट नाही, रणनीती असते। आता हेच अजित पवार पडळकर यांच्या विरोधकांना सोबत घेऊन त्यांना घेरण्याची रणनीती आखताना दिसत आहे। जतमधील राजकारणात एक नवं वळण येत आहे। पडळकर यांचे 2 कट्टर विरोधक विलास जगताप आणि तमन गौडा, रवी पाटील हे आता अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। विलास जगताप हे जतमधील माजी आमदार। पडळकर यांच्या राजकारणामुळे त्यांचे स्थान डळमळीत झाले। 2019 मध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत विजयी झाले आणि जगताप यात पडळकरांचा अप्रत्यक्ष हात असल्याचं मानलं जातं। पडळकर यांची लोकप्रियता धनगर समाजात जबरदस्त आहे, पण त्यांनी सुरुवातीपासूनच अनेक पक्षांमधून प्रवास केला। राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि नंतर भाजपा। मात्र 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक त्यांनी वंचित आघाडीकडून लढवली आणि तेव्हा संजय काका पाटील यांनी त्यांना उघड पाठिंबा दिला। इथेच पडळकरांना संधी मिळाली आणि जतमध्ये आपलं स्थान मजबूत केलं। पण याच पाठिंब्यामुळे विलास जगताप अस्वस्थ झाले। त्यांना वाटलं की आपलं स्थान बाजूला केलं जात आहे। त्यात 2019च्या पराभवानंतर पडळकर विधान परिषदेवर आमदार झाले आणि विधानसभेच्या तयारीला लागले। मग 2024च्या लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष उघड झाला। जगताप यांनी भाजपाच्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला। पडळकर आणि संजय काका यांना एकत्र घेरण्याचा त्यांचा डाव होता, पण यामध्ये पडळकरांनी बाजी मारली। त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि भाजपाने त्यांनाच तिकीट दिलं। पाटील आणि जगताप दोघेही चिडले, त्यांनी भाजपाच्या विरोधात मोहीम छेडली। तमन गौडा पाटील यांनी तर भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असा नारा दिला। त्यांनी पडळकर हे बाहेरचे आहेत असं मुद्दामून लोकांसमोर मांडलं। या सगळ्या संघर्षानंतरही पडळकर निवडणुकीत 38,000 मताधिक्यांनी विजयी झाले आणि त्यानंतर लगेचच पाटील आणि जगताप यांच्यावर भाजपकडून कारवाई झाली। पण आता अजित पवार यांनी या दोघांनाच आपल्या गटात घेतलेलं आहे। ही एक अत्यंत डावखुरी पण एक नेटकी खेळीच म्हणावी लागेल, कारण प्रवेश म्हणजे एक सिग्नल आहे। पडळकरांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या गावातच त्यांच्याच विरोधकांना ताकद देण्याचा प्रयत्न आहे। तसेच पडळकर यांना हटवणं भाजपसाठी सोपं नाही, त्यांचा समाजावर प्रभाव आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्या पाठीशी उभे राहतील, पण अजित पवारांचा उद्देश निवडणुकीपूर्वी त्यांच्या गटात फूट पाडणे आणि विरोधकांना संघटित करणे हा आहे। राजकीय विश्लेषक म्हणतात की ही लढाई आता 2 नेत्यांची नाही, तर 2 वेगवेगळ्या राजकीय विचारांची आहे। एकीकडे आक्रमक जनतेशी थेट संवाद करणारे पडळकर आणि दुसरीकडे शांत मांडणी करणारे आणि रणनीतीत पांघरणारे अजित पवार। या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न समोर येतो। जतमधील पुढील विधानसभा निवडणूक ही पडळकर विरुद्ध जगताप अशी होणार यात शंका नाही, पण यावेळी जगताप यांच्या पाठीशी अजित पवार असतील। पडळकरांवर दबाव वाढवण्यासाठी दादा रणनीती आखणार आहेत। पण लोक काय म्हणतात? काही जण म्हणतात पडळकर आपले आहेत आणि स्पष्ट बोलतात, काही जण म्हणतात राजकारणात सुद्धा थोडा संयम हवा, पवार कुटुंबावर एवढ्या जहाल टीका योग्य नाही। राजकीय गणित नेहमीच बदलत असतात। जतमध्ये धनगर समाजाचा प्रभाव आहे, पण सर्वसामान्य मतदार आज सुज्ञ आहे। कोण रणनीती पांघरत ठरेल आणि कोण जनतेच्या मनात स्थान निर्माण करेल हे सुद्धा पाहावं लागेल। की यावर तुमचं मत काय? पडळकर अजूनही जतमधील निर्विवाद नेते राहतील की अजित पवारांची ही रणनीती यशस्वी ठरेल? की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।